तर मित्रांनो आज होती सुट्टी, तर आम्ही लगेच आता निघालो फोटोशूट करण्यासाठी। बरेच दिवस झाले होते फोटोशूट पण नव्हता केला, तर आम्हाला आता व्हिडिओ शूट पण करायचे होते। मग काय आम्ही 3 जण आता निघालो होतो फोटोशूट साठी, नाही का। तर प्रवीण गाडी काढतोय आता आपला प्रवीण। तर आता आम्ही चाललोय मस्त पैकी शूट करण्यासाठी फोटो। आता आपला प्रवीण मस्त गाडी चालू करतोय, बघू शकता तुम्ही। 3 जण आम्ही निघालो आता फोटोशूट साठी, नाही का। बघू शकता कुणाला हो काही 2 शब्द काय ना काही सांगू तुम्ही प्रवीण भाऊ। लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सर्वच करा। शब्द बोलताय विचारा काय इलेक्शनचं काय वाटतं तुम्हाला? काय समज प्रतिसाद 50-50 होईल कोणामध्ये? मानी बहुमती भोजबस इथे एवढी पब्लिक जमलेली आहे। करम भाऊ चालू आहे तुमचं दुकान। नंतर आता निघालो आम्ही फोटोशूट साठी। कुणाल भाऊंना घेतलं आणि किरण भाऊ आता आमच्या झालेल्या होत्या 2 गाड्या। मग काय आम्ही निघालो आता आलोय आम्ही येवल्यामध्ये, म्हणजे आपलं मार्केट गेट पाशी। कुणाल भाऊंचं थोडी चर्चा चालू होती का असं ब्लॉग बनवण्यात असं व्यस्त आहे बा, मुलं काही फॉलोअर झाले होते, कमेंट येतं बा। आपलं तसं काही नाही, किती फॉलोअर्स होत्या आपण काय आपल्याला काय कमेंट वगैरे नाही, आणि आपल्याला फक्त पब्लिकच्या दिलावरती राज करायचं आहे। फॉलोअर्सचं काय फॉलोअर्सचं कधी पण होते, फक्त मराठी माणूस पुढे गेला, फक्त मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, फक्त एवढी इच्छा आहे आपली। तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर फॉलो नक्कीच करा, थोडा सपोर्ट राहू द्या आपल्याला। कसं आहे आज आपला पहिला ब्लॉग आहे, कसा होतो कमेंटमध्ये नक्कीच कळवा। काही चुकलं असेल तरी माफ करा मला ब्लॉगमध्ये। तर आता चाललो आणि तहसीलला, तिथे गेल्यावरती दाखवतो काय 2 शब्द काय नाही, 30 रुपयाचं पेट्रोल टाकायचं, फक्त 30 रुपयाचं, फक्त 30 टाकायचं, पैसे नाही आता टाकायचं वापस रूमला जायचं। आता पैसे नाही त्याच्यावरती पेट्रोल टाकावं लागलं। त्याच्यानंतर टाकून झालेलं होतं, पण आपले 2 सहकार्य येत आहेत, यांच्यासाठी आपल्याला वेट करावं लागतंय। आम्ही आता इथं वेट करतोय। ते कार्यकर्ता आलेले होते, म्हणजे आपले किरण भाऊ। आता प्रवीण गेलाय पवन भाऊच्या गाडीवरती, आता इथं किरण भाऊ बसले आता गाडी चालवायला। आपले फोटोग्राफर म्हणजे किरण भाऊचे बरं का, व्हिडिओ शूट पण किरण भाऊच करणार आहे। आपल्याला काय जमत नाही, आपण फक्त चाललोय, आपले किरण भाऊ बसलाय व्हिडिओ शूट करून जाणार आहे। कुणाला चालायचं होतं काय किरण भाऊ तुम्ही पण चाला, तुमची पण शूट करून देतो म्हटलं, फ्रीमध्ये आपल्याला काय लागतं चला म्हटलं भाऊ। आता आपलं हे बघा आपली एक गाडी पुढे चालली आहे पवनची, आणि आता आलो होतो आम्ही तहसील मध्ये आलोय। आता ते गाडी पार्किंग करायची आम्हाला, आता तुम्हाला दाखवतो आता पुढे आम्ही कसे व्हिडिओ शूट करतो, कसे फोटो काढतो, नाही का। हे बघा यांनी पण गाडी लावली त्यांची वाट। आता चाललोय आम्ही फोटोशूट करण्यासाठी। बघू शकता इथं किती भारी, बघू शकता कुणाल भाऊ तर एका मुलीशी भांडायचे डायरेक्ट भाऊ बेकार मध्ये। कुणाल भाऊ आपले इतके खतरनाक आहे ना, मुलींना सुगड घाबरत नाही, इतके बेकार आहे आपले कुणाल भाऊ। इथं इतका भारी स्पॉट आहे फोटोशूट करण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी। तहसील मध्ये तुम्हाला यायचं असेल तर येवला तहसील मध्ये येऊ शकता तुम्ही फोटोशूट करण्यासाठी, आणि नक्कीच या एकदा तरी येऊन जा इथं फोटोशूट करण्यासाठी आणि व्हिडिओ साठी। इतका भारी स्पॉट आहे बेकार मध्ये। बघा आपली गँग पण आलेली आहे माग, हे बघा आपली गँग आली आता। तर आता इकडं आम्ही करू व्हिडिओ शूट, तुम्हाला दाखवच आम्ही व्हिडिओ शूट कसे केले कसे एडिट केले आहे। मस्ती चालली ना भाऊ बेकार मध्ये, डायरेक्ट लय बेकार मध्ये दंगा मस्ती चालू आहे। आता यांचा फोटोशूट चालू आहे आपल्या प्रवीण भाऊंचा। किरण भाऊ मस्त की फोटोशूट करताय। प्रवीणचा व्हिडिओ शूट झालाय आणि फोटो कसा वाला शर्ट मला दिला आणि माझा वाला शर्ट लिहिलाय फक्त फोटो काढण्यासाठी। व्हिडिओ पण काढले आहे बघा, यांची एडी चालू आहे दोघांचे। काय रे भाऊ काय चालू आहे तुमचं असं? आता फोटो वगैरे पण शूट करून झालेले आहेत, व्हिडिओ पण झालेले आहेत। प्रवीण फुल घेऊन बसलाय म्हणे, आता हे फुल घेऊनच जातो म्हणे डायरेक्ट रूम वरती वगैरे, कोणालाच नाही द्यायचं। का बर
गर्लफ्रेंडचे काय विचार आहे? काय नाही, तुला द्यायचा प्लॅन चालू आहे. मला तो बोलतोय तुला द्यायचा प्लॅन चालू आहे. आता बघू शकता मुलांचे कसे बेकार दिवस आले. कोणी असेल तर सांगा त्याला कमेंट मध्ये. आपले हे कुणाल भाऊ ना असेल तरी पण सांगा. फोटोशूट पण झालेलं आहे, आता व्हिडिओ पण काढलेले आहेत आणि तुम्हाला आता युट्यूब वरती व्हिडिओ दिसून जाईल एडिट केल्यानंतर. आता आम्ही चाललोय आता रूमवरती. किरण भाऊंनी आम्हाला सहकार्य केलं ना, आमच्या व्हिडिओ भारीमध्ये शूट केल्या. आता एडिट केल्यावरती येणार आहे. कुणाल भाऊंचा पण येणार आहे व्हिडिओ. आपला प्रवीण तर डायरेक्ट पुढं चाललाय भाई खतरनाक. म्हणजे इथं एकदा नक्कीच या बरं का येवलेकर. गाडीहून इथं भांडणं चालू आहे तर मला चालव दे म्हणतोय कुणाल भाऊ. आता कुणाल भाऊ मस्त पैकी गाडी चालवताय. अरे इकडं दुसराच वाचला हे तर चावीस द्याय ना भाऊ गाडीची. गाडीहून हे बघा लहान मुलांना आणि भांडणं करताय. प्रवीण न बसला हो त्या गाडीवरती. अरे अरे भोय, अरे याने टॅग पिना काढायचं कार्यक्रम चालू केला ना भाऊ गाडीचा. नको रे बाबा दादा, आपली गाडी नाही ती. बेकार पोर आहे भाऊ, काही करता येतं. डायरेक्ट इकडे येऊन बसला. भाऊ चाल ना यार. आता आम्ही निघालो रूम साठी. आजचा ब्लॉग आहे ना पहिलाच होता आपला ब्लॉग. कसा वाटला ना कमेंट मध्ये नक्कीच कळवा. युट्यूब वरती पहिल्यांदा ब्लॉग टाकलाय. आलो आता रूम वरती आम्ही एवढे पण. प्रवीण भाऊ फोटोशूट करून कसा वाटला? भारी वाटलं. आता हे बघा रूम वरती आलोय. आता युट्यूब वरती व्हिडिओ दिसून जाईल एडिट केल्यानंतर. क्यों सवालों का उठा सा दिल में तूफान है, नैना थे आसमान के सितारे, नैना